तुम्हाला पटणार नाही, मला दारात घुस मिली तरी मला लोकांचा फोन असतो. आज गटर तुंबले, फोन करतात. आज इथं गटर तुंबलेला आहे, सरपंच त्या ठिकाणी माणसं पाठवा. आज ते नळाला पाणी बघ एकदम बारीक आले, माणसाला तर पाठवून तू तुझी घात बघायला. दारात साहेब आमचं कुत्र मेलेला आहे, माणूस पाठवा. पण मला कधीही असं वाटलं नाही की नाही आला आपल्याला घुस मिळाला आणि फोन येतोय. मी आदरानंच त्यांना त्या ठिकाणी प्रत्युत्तर करत असतो आणि आदरानं सांगत असतो, कारण मी त्यांचा सेवक. तर ही जी नाव जोडलेली आहे ही पाचगावातील सगळ्या नागरिकांची, तर ही प्रेमामुळे जोडलेली आहे. कारण त्यांना माहिती आहे की हा माणूस असा आहे की आपण याला काही जरी सांगितलं, काही जरी बोललो तरी कुठल्या गोष्टीने राग करणार नाही, कुठल्या गोष्टीने प्रत्युत्तर करणार नाही. म्हणजे माझी जर राजकारणातली कुठली जर ताकद, जास्तीत जास्त सगळ्यात मोठी ताकद जर काय असेल तर ती माझा संयम आहे. मला वयाच्या 24व्या वर्षी पाचगावकरांनी इतक्या लहान वयात सरपंच पदाची जी मोठी जबाबदारी दिली, प्रामाणिकपणे पाचगावातील प्रत्येक समस्या आणि प्रत्येक गोष्टीसाठी आजपर्यंत मी त्या ठिकाणी काम करत आलेलो. ह्या समस्यांची 100% पूर्तता करणारा संग्राम पाटील होता, हे सुद्धा जनता त्या ठिकाणी म्हणणार. आमदार सत्यजित उर्फ बंटी पाटील साहेबांचं जे प्लॅनिंग असतं, त्यांचं जे नियोजन असतं आणि आमच्यासारख्या यंग पिढीच्या कार्यकर्त्याला त्यांचं जे पाठबळ असतं, की पुढची 30 ते 40 वर्ष पाचगावकरांना पाण्याच्या संदर्भातील एकही प्रश्न उद्भवणार नाही, असं त्या ठिकाणी स्कीम बनवूया. एकेकाळी पाचगावमध्ये लोकांना 8-8, 10-10 दिवस पाणी भेटायचं नाही, 5-7 दिवस पाणी भेटायचं नाही. आज आपण दिवसाआड पाणी त्या ठिकाणी देण्याचा, लोकांना 1 तास पाणी देण्याचा प्रयत्न करतोय. अशा जी विकास कामं करण्यासाठी जी तिने मला साथ दिली, ही मी कधीही विसरू शकत नाही. आणि समोरच्या ठिकाणी जर बघितला तर 10 हत्तीचं बळ घेऊन ती त्या ठिकाणी लढत होती, पण आज एकटा वाघ त्या ठिकाणी भिडला. आणि आज जर बघितला तर तुम्ही आज 35 नगरसेवक एकट्या वाघाने निवडून आणले. आज जी लोक सोडून गेलेले त्यांना भविष्यात 100% पश्चाताप होणार. म्हणून मी त्यांना म्हटले की दूरदृष्टिकोन आणि प्लॅनिंग असलेला नेता, त्यांच्यासोबत आपण आज ठिकाणी खंबीरपणे उभा आहे, राहतो आणि इथून पुढे आयुष्यात कायमस्वरूपी राहणार आहे. हा राजकीय आहे म्हणून नाही, राजकारण जरी सोडलं तरी सुद्धा आम्ही त्यांच्या बंटी पाटील साहेबांच्या आणि ऋतुराज पाटील साहेबांच्या पाठीशी कायमच उभा असणार आहे. दर्शक हो, नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता बघायला गेलं तर जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवरती आज आपण आलेलो आहे पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आणि या जिल्हा परिषद मतदारसंघातील इच्छुक उमेदवार म्हणजे काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार संग्राम पाटील दादा यांच्यासोबत आपण केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. नेमकं कशा पद्धतीनं त्यांनी हे 10 वर्षामध्ये त्यांनी समाजकारण केलेलं आहे, राजकारण केलेलं आहे, सरपंच पद त्यांच्या घरामध्ये आहे, त्या माध्यमातून त्यांनी कशा पद्धतीनं लोकोपयोगी कामं केलेली आहेत, त्यांनी एक वेगळं व्हिजन ठेवून ते कामी लोकांच्या कशा पद्धतीनं आलेलं आहेत, हे देखील आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे. संग्राम दादा, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर जिल्हा परिषद निवडणूक 10 ते 15 दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. लोकांच्या सोबत भेटताय, बोलताय, चर्चा करताय, कसा प्रतिसाद कशा पद्धतीने भेटत आहे? प्रतिसाद लोकांच्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे. आणि प्रतिसाद म्हणण्यापेक्षा मी स्वतःहून उभा करता जनतेतूनच जे माझ्यासाठी जी काही उत्स्फूर्त आलेली आहे, त्यामुळेच मी आज ह्या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उभा राहिलेलो आहे. आज तुम्ही प्रचाराच्या माध्यमातून म्हटला तर मला वाटतं की 12 महिने माझा हा प्रचार कार्यक्रमच चालू असतो असं तुम्ही म्हटला तर काय वावगं ठरणार नाही. कारण काय आहे की आपण काम करत असताना की गेले मी आता माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असेल, मी 17 ते 22 ग्रामपंचायत पाचगावचा लोकनियुक्त सरपंच म्हणून मला वयाच्या 24व्या वर्षी पाचगावकरांनी इतक्या लहान वयात सरपंच पदाची जी मोठी जबाबदारी दिली, तेव्हापासून असेल आणि त्याच्या अगोदरपासून सुद्धा मी समाजकार्यामध्ये सक्रिय होतो. तर तेव्हापासून आपला जो हा कार्यकाळ आहे तो 12 महिने माझा प्रचारातच रोज जातोय. कारण आपण रोज जनतेतच असल्यामुळे आपल्याला प्रचाराची काय आवश्यकताच नाही. कारण आपण रोज प्रचाराच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा जनतेचे जे काही रोजचे प्रश्न असतील किंवा जनतेचे जे काही समस्या असतील तर त्या समस्यांच्या सोबतच आम्ही रोज त्यांच्याबरोबर राहत असतोय. त्यामुळं ही जी इलेक्शन आहे जिल्हा परिषदेची आता जी होऊ घातलेली आहे, तर त्यामध्ये आता नवीनच मतदारसंघ आमच्याकडे या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपली पाचगाव असेल, मोरेवाडी असतील, उजळाईवाडी असेल, तामगाव असेल, ही 4 गावं आपल्या जिल्हा परिषद पाचगाव मतदारसंघात या ठिकाणी जोडण्यात आलेली आहे. तर पहिल्यापासून सुद्धा आपल्या बाकीच्या गावातील लोकांची, प्रमुखांची या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे संबंध आहेत. त्यामुळं आपण ह्या गोष्टी काम करत असताना आज म्हणजे भरपूर आपल्याला या ठिकाणी अनुभव आलेले आहेत की लोकांच्या मधल्या बाबा लोकांच्या समस्या असतील, लोकांच्या गोष्टी असतील,
तर अशा काय अशा इतक्या त्यांच्या पद्धतीच्या आपण त्याच्यावर या ठिकाणी अभ्यास केलेला आहे की आज जिल्हा परिषदेच्या इलेक्शन लढवत असताना ही जिल्हा परिषदेची इलेक्शन आपण कशासाठी लढवायला पाहिजे आणि का लढवायला पाहिजे ह्याचा एक या ठिकाणी दृष्टिकोन ठेवून आपण या ठिकाणी आज उतरलेलो. बरोबर. खरं बघायला गेलं तर मगाशी आपण बोलताना म्हणालात की लोकांनी उत्स्फूर्तपणे मला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे एका ठिकाणी बघायला गेलं तर लोकांच्या चढाओढी असतात. अजून देखील तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहेत तुम्हाला देखील निश्चितपणे बघायला गेलं तर माहित नाहीये की समोर कोण येईल. मात्र तुम्ही या पद्धतीनं रेसमध्ये पुढे थोडंसं गेल्याचं एक चित्र दिसतंय. हा असणारा लोकांचा पाठिंबा, हे असणारं लोकांचं प्रेम किंवा तुमच्याबद्दल असणारी एक आपुलकी, हे नेमकं कशामुळे आणि का? आज तुम्ही म्हटला बरोबर आहे. आज आपल्यामध्ये तुम्ही आज बघितला, आज आपण माझी उमेदवारी पण होत असताना आज मला कुठल्या उमेदवारीसाठी कोणता संघर्ष करायला लागला नाही किंवा आमच्या नेत्यांकडे कुठल्या गोष्टीची काय मागणी का आपल्या म्हणजे आपण जी रितसर मागणी होती ती आम्ही ह्या ठिकाणी आमच्या नेत्यांच्याकडे केलीच होती. पण जो इतर पक्षांच्या मध्ये किंवा इतर लोकांच्या मध्ये जो संघर्ष असतो तो तुम्हाला संघर्ष आमच्या ह्या ठिकाणी कुठे तुम्हाला दिसून येणार नाही. कारण ही जी माझी उमेदवारी जी झालेली आहे ती आपल्या ह्या पाचगावातील आमच्या ह्या सगळ्या नागरिकांच्या प्रेमातून आणि आशीर्वादातून ही माझी उमेदवारी ह्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. त्यामुळे आमचे नेते आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब असतील, आमदार ऋतुराज दादा असतील, त्याचबरोबर खासदार छत्रपती शाहू महाराज असतील, ह्या सर्वांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली आज आपण ही निवडणूक या ठिकाणी लढवण्याचं या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीला जायच्या अगोदर मी म्हणेन की एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला तुमच्याकडे बघितलं जातं, कारण कसं असते दादा, निवडणुकीचा उमेदवार जो आहे त्या उमेदवारावरती ही निवडणूक पूर्णपणे डिपेंड राहते. निवडून येणाऱ्या उमेदवारालाच कोणतरी सपोर्ट करणार लोक असतील किंवा पूर्ण सगळे मतदार म्हणूयात आपण, आणि कामाचा माणूस कुठेतरी पुढे जायला पाहिजे ही भूमिका नागरिकांची असते. तशाच बरोबर पक्षाकडून देखील तशाच उमेदवाराला जर का पाठिंबा दिलेला असेल तर तो खूप चांगल्या पद्धतीने उमेदवार पुढे जातो असं म्हणायला गेलं तर काय वावगं ठरणार नाही. या निवडणुकीमध्ये पक्षानं दाखवलेला हा विश्वास, आमदार बंटी पाटील साहेबांनी दाखवलेला विश्वास आणि त्या पाठीमागे असणारे तुमचं काम, 9 वर्ष किंवा 8 वर्ष आता तुम्ही सरपंच म्हणून इथं काम करताय, हे काम करत असताना कशा पद्धतीने तुमची कामाची एकूण एक पद्धत आहे, लोकांना कशा पद्धतीने विश्वासात घेऊन इथं तुम्ही काम करत आले? की मला पाचगावातील सर्व जनतेने वयाच्या 24व्या वर्षी या ठिकाणी आपल्याला सरपंच पदाची जबाबदारी दिली. तर प्रथम मी सर्व पाचगावकरांचे मनापासून या ठिकाणी आभार आणि धन्यवाद मानतो. कारण आज आपण ही जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवत असताना एक विश्वास ठेवून माझ्यावरती जबाबदारी त्यांनी सोपवली होती आणि त्या विश्वासाला तडा न जाता मी प्रामाणिकपणे पाचगावातील प्रत्येक समस्या आणि प्रत्येक गोष्टीसाठी आजपर्यंत मी त्या ठिकाणी काम करत आलेलो. तुम्ही बघितला तर आज ही माझ्यासोबत आपले बरीच लोक या ठिकाणी माझ्यासोबत, मग आमचे कोर कमिटीचे नारायण गाडगे साहेब असतील, त्यांच्याबरोबर आपले उपाध्यक्ष संजय पाटील साहेब असतील, आमच्या देवस्थान कमिटीचे सर्व या ठिकाणी MS पाटील, परत चंद्रकांत सस्ते असतील, अशी बरीच मंडळी त्या ठिकाणी माझ्याबरोबर त्या ठिकाणी त्यावेळी काम करत होती. आणि अशा मंडळींच्यावर काम करत असताना ती जुनी लोक, त्यांचे जुन्या लोकांचे त्या ठिकाणी असलेले त्यांची कामाची पद्धत किंवा त्यांची जे काही गोष्टींचं जे विजन होतं त्या गोष्टीचं सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी मला झालं. आणि मी एक यंग पिढीचा व्यक्ती त्या ठिकाणी असल्यामुळं माझं एक यंग पिढीच्या पद्धतीनं असणार एक व्हिजन, त्यामुळं मी आज पाचगावमध्ये अनेक विकास कामं त्या ठिकाणी करू शकलो. आणि न भूतो न भविष्य अशा पाचगावचा एक त्या ठिकाणी चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्या ठिकाणी माझा एक छोटासा या ठिकाणी मी प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण पाचगाववासियांसाठी अहोरात्र झटत राहणार असून कोणत्याही समस्या, कोणत्याही गोष्टी, पाचगावातील कोणतीही समस्या असेल आणि कोणतीही गोष्ट असेल, आपण त्या ठिकाणी तो सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. एवढे लोक विश्वास दाखवतात, तुमच्या पाठीशी उभे राहतात, तुम्हाला पुढे जाण्यासाठी सहकार्य करतात, ह्याच्या मागं म्हणजे काय नेमकं आहे? तुमची अशी काय कामाची पद्धत असते का पाचगावसाठी सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर तुम्ही असेल, वहिनीने असेल, अशी काय कामं केलेली आहेत त्याच्याबद्दल काय सांगा? आज तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो की आज पहिल्या 5 वर्षामध्ये ज्यावेळी मी लोकनियुक्त सरपंच होतो त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळालं असेल तर ते आपण मोठं ह्या ठिकाणी आपल्या सर्व मुलांच्यासाठी मोठं कुस्ती संकुल त्या ठिकाणी उभा केलं. आज ती कुस्ती संकुल उभा करत असताना आम्हाला इतका, म्हणजे मला सुद्धा इतका आनंद आज वाटतो त्या गोष्टीचा की आज त्या कुस्ती संकुलामध्ये जी मुलं त्या ठिकाणी सरावाला प्रॅक्टिसला होती, आज ती मुलं
आज राज्य, नॅशनल, इंटरनॅशनल लेवलवर आज ती मुलं खेळली आहेत आणि त्यातून त्यांना त्या ठिकाणी नोकरी सुद्धा त्या ठिकाणी मिळालेली आहे सरकारी. मग त्यात कोण इंडियन आर्मीमध्ये भरती झाले असतील, त्यामध्ये काही लोक खेलो इंडियामध्ये सुद्धा काही मुलांचे सिलेक्शन झालेले आहेत, काही मुलांना सरकारी नोकरी या ठिकाणी भेटलेले आहेत. तर आज आपण हे जे काम त्या ठिकाणी केलं पाचगावमध्ये आणि आज सुद्धा तुम्ही बघायला गेला तर आता तुम्ही जाऊन आज संध्याकाळी सुद्धा 6-7 वाजता जरी त्या कुस्ती संकुलामध्ये गेला तरी आज तिथं 30-40-50 मुलं तुम्हाला, मुलं दोन्ही तुम्हाला त्या ठिकाणी आज तिथं सराव करताना दिसणार. कारण जे कुस्ती संकुल मी उभा केलं त्यामध्ये आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब आणि माझे आमदार ऋतुराज पाटील साहेब यांचं मला मोलाचं सहकार्य लाभलं. त्याचबरोबर आमच्या त्यावेळेचे ग्रामपंचायतीचे आमचे सर्व सदस्य असतील आणि आम्ही त्या ठिकाणी ती कुस्ती संकुल आज जवळजवळ 60 ते 70 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी उभा केलेला आहे. त्यामध्ये खाली मातीचा आखाडा आहे, वरती मॅटवरचं कुस्तीचा 40x40चा हॉल आहे. आज त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलं त्या ठिकाणी प्रॅक्टिस रोज करत असतात आणि ती मला वाटतंय दर 2-3 महिन्यानंतर ज्या राज्यस्तरीयच्या किंवा इतर भागामध्ये ज्यावेळी स्पर्धा होतात त्यावेळी ती मुलं त्या कुस्ती संकुलमधला एक ना एक मुलगा तिथं त्या ठिकाणी गोल्ड मेडल असेल किंवा प्रथम क्रमांक त्या ठिकाणी पटवून येत असतोय. मग त्याचा आनंद आम्हाला आज का होतोय, कारण मी एक सामाजिक बांधिलकी जपून त्या ठिकाणी मी ते एक काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे. तर त्याचबरोबर आज आपल्या पाचगावमधील ग्रामदैवत म्हणजे आपलं पाचगावचं चेहरा मोहरा असतो. आपण ज्यावेळी आपल्या गावामध्ये एंट्री करतो त्यावेळी आपल्या ग्रामदैवताकडे प्रथम पाहिलं जातं. तर आज त्या ग्रामदैवताला जवळजवळ 60 ते 70 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी भैरवनाथ ग्राम मंदिराचे सुशोभीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब व ऋतुराज पाटील साहेबांची सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मदत झाली आहे. आणि त्या आज मंदिर जर त्या ठिकाणी लोकांनी बघितलं तर अतिशय सुंदर पद्धतीचं त्या ठिकाणी मंदिर त्या ठिकाणी उभा केलेलं आहे. त्यामध्ये ते मंदिर उभा करत असताना त्यामध्ये पाचगावातील प्रत्येक नागरिकाचा त्यामध्ये हात आहे, हे प्रत्येक नागरिकाची त्यामध्ये असलेली मदत आहे. तर ह्या ज्या सगळ्या लोकांच्या मदतीतून ते जे काम घडलं आहे त्याचा आनंद सुद्धा मला होत असतोय. त्यामुळं अशा कामामध्ये आपण अग्रेसिव्ह होत असून एखादं काम आपल्या बाबा मनासारखं झालं तर आपल्याला किती आनंद होतोय. तर आज ते सुद्धा आम्हाला त्या मंदिराकडे बघितलं की आम्हाला बरं वाटतं की बाबा हा या लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज ती त्या ठिकाणी मंदिर उभा राहिलं. म्हणून मी पाचगावकरांचे मनापासून धन्यवाद देतोय की अशा जी विकास कामे करण्यासाठी जी त्यांनी मला साथ दिली ही मी कधीही विसरू शकत नाही. आणि सगळ्यात मोठा तुम्हाला एक मुद्दा त्यामध्ये सांगतो की विकास कामांच्या मध्ये फक्त ही सुशोभीकरणाची असतील, कुस्ती संकुलाची असतील आणि अनेक विकास कामे त्या ठिकाणी केली. त्यामध्ये मी मुद्दाम उल्लेख करतो की आपली जिल्हा परिषदेची केंद्र शाळा पाचगावची, आज केंद्र शाळा पाचगावची शाळा जर तुम्ही आज बघितला तर जवळजवळ आज तिथं 1,20,00,000ची इमारत त्या ठिकाणी उभा आहे. तर आज ती इमारत आमचे माझे आमदार ऋतुराज पाटील साहेब असतील त्यांच्याकडून जवळजवळ 65 ते 70 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळालेला आहे. मी आमच्या ग्रामपंचायत मधून जवळजवळ 35 लाख रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर अशी इमारत त्या ठिकाणी उभा केली की ती इमारत आजपर्यंत गावकऱ्यांना दिसत नव्हती. कारण त्याच्या पुढे जी शाळा होती, आज मुलं आपली त्या ठिकाणी सगळी शिकायला आपल्या सामान्य कुटुंबातील मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असतात. तर मी पण त्याच शाळेमध्ये मी सुद्धा शिकलो आहे. 1ली ते 7वीचं शिक्षण मी त्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या घेतलेलं आहे. तर आज ती शाळेकडे बघितलं तर त्या शाळेचं निर्लीकरण मंजूर करण्यासाठी, कारण नुसती इमारत बांधकाम केलं म्हणून झालं नाही, तर इमारत बांधकाम करायच्या अगोदर आम्हाला ती शाळा निर्लीकरण करणं महत्वाचं होतं. कारण मुलांना आज त्या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध होत नव्हतं. तर ते निर्लीकरण मंजूर करण्यासाठी मी सरपंच होतो त्यावेळी की तो निर्लीकरणाचा प्रस्ताव तयार केला आणि तो प्रस्ताव तयार करून निर्लीकरणाचा प्रस्ताव तयार करून आम्ही शिवाजी युनिव्हर्सिटीकडून स्ट्रक्चरल ऑडिट तयार करून घेतलं. त्या केंद्र शाळा पाचगावचं स्ट्रक्चरल ऑडिट 11 खोल्यांचं शिवाजी युनिव्हर्सिटीकडून त्या ठिकाणी मंजूर करून मिळालं आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिट मंजूर झाल्यानंतर हा प्रस्ताव आम्ही पंचायत समितीकडून शिवूंच्याकडे पाठवला. त्याला गेले 3 वर्ष झाले त्या ठिकाणी आमचा या ठिकाणी प्रयत्न होता. त्याबरोबर शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष होते, उपाध्यक्ष होते, यांचे प्रयत्न होते. त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापकांचे चांगले त्या ठिकाणी प्रयत्न होते. आणि आता ते सर्वांच्याच प्रयत्नांना त्या ठिकाणी ते यश आलं आणि आज ती शाळेची इमारत निर्लीकरणाची मंजुरी मिळाली आणि आता आपण ती इमारत सुद्धा त्या ठिकाणी आज ती निर्लीकरण करून काढली आहे तिथून. तर आता तुम्ही शाळेकडे जर बघितला तर एखाद्या इंग्लिश मिडियम शाळेची जशी इमारत दिसते
तशी आज ती आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत दिसते. बरोबर. तर मला वाटतंय की भविष्यात ही जी शाळा आमची जिल्हा परिषदेची शाळा आहे, तर आज त्याचा पट संख्या कमी आहे का, तर पूर्वी आमची शाळा जरा थोडी ग्रामीण ह्याच्यामध्ये दिसायची, कारण आता आपली जी यंग पिढी आणि आपलं जे कलयुग चाललेलं आहे ते सगळ्यांना मॉडर्न पद्धतीनं पाहिजे असते. तर आज ती आपण शाळा सुद्धा बघितला तर आम्ही त्या पद्धतीनं मॉडर्न पद्धतीनेच त्या ठिकाणी डिजिटल बनवण्यासाठी प्रयत्न आज केलेला आहे. इमारत सुद्धा 3 मजली चांगली बहुमजली या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. तर लवकरच ती इमारत आता मुलांसाठी त्या ठिकाणी चालू पण झालेली आहे. लवकरच त्या इमारतीला आणि वेगवेगळ्या पद्धतीनं चेहरामोहरा बदलून अतिशय म्हणजे आधुनिक पद्धतीनं त्यामध्ये मुलांना आतमध्ये डिजिटल वर्ग असतील, आतमध्ये डिजिटल फलक असतील, तर अशा अनेक जे लोक इंग्लिश मिडियम आणि बाकीच्या शाळांमध्ये जे मॉडर्न शाळांमध्ये ज्यामध्ये सुविधा भेटतात त्या सुविधा माझ्या त्या जिल्हा परिषद शाळेसाठी करण्यासाठी या ठिकाणी माझा तो प्रयत्न सुद्धा या पुढील काळामध्ये असणार आहे. तर अशी अनेक कामं या ठिकाणी आज मी आपल्या गावामध्ये केलेली आहे. तर आज ही कामं करत असताना सर्व पाचगावकरांनी आज साथ दिली म्हणून आजपर्यंत आपण ह्या पाचगावचा इतक्या प्रचंड प्रमाणात विकास करू शकलो. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मी चांगल्या पद्धतीनेच या ठिकाणी पाचगावचा विकास आणि त्याबरोबर जिल्हा परिषद आता जबाबदारी आपल्याला जिल्हा परिषदेची जबाबदारी आपण घेतोय, तर त्या सुद्धा सगळ्या गावांचा विकास आज पाचगाव प्रमाणेच करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेन. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर तरुणांनी गुन्हेगारी सोडून, व्यसनाधीन सोडून, म्हणजे व्यसनाकडे न वळता अशा पद्धतीने हे कुस्ती संकुल तुम्ही उभारून खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही म्हणजे तरुणाईला एक चांगल्या पद्धतीचा आदर्श दिलेला आहे. आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने जी तरुण पिढी आहे म्हणजे उद्याचे आपलं भविष्य जे आहे ती चांगल्या पद्धतीने त्याचा आता फायदा घेत आहे असं म्हणायला गेलं तर काय वावगं ठरणार नाही. काम करणारा सरपंच अशी एक आपल्याला ओळख मिळालेली आहे, ही माझ्या अंदाजानुसार ह्या गोष्टींच्या मुळेच मिळालेली असू शकते. साहेब काय सांगाल, मगापासून मी तुमच्यासोबत बोलताना एक बघायला लागलोय की आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, माझे आमदार ऋतुराज दादा असतील, यांचं वारंवार नाव आपल्यातून दिसून येत आहे, त्यांच्यातून दिसून येत आहे. नेता म्हणून बंटी पाटील यांच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? मी आज तुम्हाला खरोखर सांगतो, आज काय मी त्या नेत्यांची, तुम्ही आता सगळ्या लोकांना पण असं वाटणार की बाबा हा त्या नेत्याचा कार्यकर्ता आहे म्हणून त्या नेत्याबद्दल आज गौरव बोलत असेल किंवा त्यांचं आपण कौतुक करत असेल. तर मी खरोखर सांगतो, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांचं जे प्लॅनिंग असतं, त्यांचं जे नियोजन असतं आणि आमच्यासारख्या यंग पिढीच्या कार्यकर्त्याला त्यांचं जे पाठबळ असतं, तर इतक्या प्रचंड प्रमाणात त्यांचं आम्हाला पाठबळ भेटतं की मी काम करत असताना तुम्हाला पटणार नाही की ज्यावेळी मी सरपंच झालो आणि त्यांना म्हणजे ती अभिनंदन करण्यासाठी साहेबांनी त्या ठिकाणी मला बोलवलं, म्हणजे साहेबांच्याकडून अभिनंदन करण्यासाठी आमच्याकडे साहेब ज्यावेळी आले त्यावेळी साहेब मला आल्या एकच म्हटले की तू पाचगावच्या विकासाच्या कामाच्या अगोदर तू पाचगाव मधला पहिला पाण्याचा प्रश्नाच्या संदर्भातला काम कर आणि लवकरच त्या पाण्याच्या समस्येबद्दल त्या ठिकाणी तू नियोजन कर. आज ह्या नेत्यांच्या बद्दल म्हणजे त्या नेत्यांचा दूरदृष्टिकोन, म्हणजे मला त्यांची सांगण्याचा जो हेतू होता किंवा त्यांचं मला जे पाठबळ होतं, आज मी अनेक त्या ठिकाणी समाजकार्य केले. आज प्रत्येक गोष्टीमध्ये आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांचं आम्हाला कायम त्या ठिकाणी मार्गदर्शन असतं, वेगवेगळ्या गोष्टींच्या मध्ये मार्गदर्शन असतं. काही गोष्टी आमच्या चुकत जरी असतील तरी आम्हाला त्या ठिकाणी साहेब आम्हाला सांगत असतात की संग्राम तू या ठिकाणी चुकत आहेस, तू हे असं करू नकोस. म्हणजे असा ज्यावेळी नेता आपल्या पाठीमागा असतो आपल्या चुका सुद्धा सांगणारा, तर त्या नेत्याबद्दल आदर्श हा वाढतच राहतो. आणि त्याचबरोबर सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांच्या बरोबरच म्हणला तरी चालेल किंवा त्यांच्यापेक्षा एक चढ म्हणला तरी चालेल, तर माझे आमदार ऋतुराज पाटील साहेबांचं मी मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो. कारण आज ते आमदार होते, मला त्यांचा बारकाईने मला त्यांचं काम करण्याची पद्धत माहिती आहे, कारण मी स्वतः त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनाने त्या ठिकाणी त्यांच्यासोबत काम केलेलं आणि त्यांचा दृष्टिकोन सुद्धा मी बघितलेला आहे. तर आज त्यांनी पाचगाव सारख्या गावाचा विचार त्या ठिकाणी अशा पद्धतीने केला की संग्राम म्हटले पाचगाव मध्ये आपल्याला अशा पद्धतीनं पाणी प्रश्न सोडवायचा आहे की मला एकही फोन पाचगाव मधून कुठनं असा आला नसला पाहिजे की गावामध्ये पाणी नाही म्हणून. बरोबर. तर मला वाटते ऋतुराज दादा आमदार झाले असतील आणि एक 6 महिन्यानंतर त्यांनी ही आमची पाण्याच्या संदर्भातील कामासंदर्भातील काम त्या ठिकाणी चालू केलं. आणि ते काम करत असताना
पहिला सत्यजित बंटी पाटील साहेब आमचे नेते म्हणले, हम्म. तुम्ही दोघं पण त्या स्कीमचं नियोजन करा, हम्म. पण ते करायच्या अगोदर जी स्कीम तुम्ही करणार आहे त्या स्कीमला कालावधी जास्त लागणार आहे. त्यामुळं तुम्ही आता ती करायला गेला तर पुढच्या 5 वर्षामध्ये होईल किंवा पुढच्या 5-7 वर्षामध्ये होईल आणि लोकांना त्यावेळी पाणी द्या. पण इतक्या वेळानं तुम्ही लोकांना जर ती स्कीम पूर्ण करून पाणी द्यायचं म्हटलं तर ते शक्य होणार नाही. तुम्ही लोकांना काय मेसेज देऊ शकता. तर त्यांनी त्यावेळी बंटी पाटील साहेबांनी सांगितलं की मला त्वरित एखादी योजना अशी करायची आहे की आपल्याला लगेच पाचगावला पाणी भेटेल. बरोबर. तर म्हणजे त्यांचा विचार आणि त्यांचा दृष्टिकोन बघा. त्यांनी सांगितल्या मला त्यांनी सुचवलं की आपण गिरगाव मधून त्या ठिकाणी पाणी आपल्या पाचगावसाठी घेऊया. मग आम्ही म्हटलं साहेब ते कसं शक्य आहे. तर ठीक आहे म्हणले ते शक्य होईल, मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने करू. आम्हाला त्या गिरगावच्या संस्थेतून काही लोकांना त्या ठिकाणी बोलवलं, संस्थेबरोबर चर्चा केली आणि महाराष्ट्रातील पहिली स्कीम असेल ती की पाचगावला आपल्या त्या ठिकाणी आपण दूधगंगेचं म्हणजे शेतीचं पाणी आपण पाचगावकरांना त्या ठिकाणी दूधगंगेचं प्यायसाठी घेतलं. तर त्यांनी साहेब त्यावेळी पालकमंत्री होते कोल्हापूरचे. पालकमंत्री असताना त्यांनी म्हटले मी लगेचच फंड देणार आहे, तुम्ही त्वरित आपल्याला ते काम चालू करायचं, त्याचं एस्टिमेट बनवा. तर ते एस्टिमेट आपण त्या ठिकाणी 3 कोटीचं एस्टिमेट त्या ठिकाणी बनवलं. 3 कोटीचं एस्टिमेट बनवलं. त्यामध्ये सुद्धा इतके अडथळे आले की 11 वेळा टेंडर फ्लॅश केलं. 11 वेळा प्रत्येक कंपन्यांनी कोणीही त्या ठिकाणी ते भरायचा प्रयत्न केला नाही. त्यामध्ये काही गोष्टीच्या त्रुट्या होत्या. त्यामुळे शेवट टेंडर फ्लॅश करत असताना साहेबांनी सांगितलं अधिकाऱ्यांना की तुम्ही अशा पद्धतीने टेंडर फ्लॅश करा. आता तुम्ही कितव्यांदा करायला लागलाय बघा म्हटले, कारण आज तुम्ही ते टेंडर फ्लॅश करत असताना एखादी कंपनी तुमच्यावर खरोखर ती काम करेल आणि चांगल्या पद्धतीने काम करून लोकांना पाणी देईल अशा पद्धतीचं काम तुम्ही त्या ठिकाणी करा. तर 3 कोटीच्या स्कीम मध्ये साहेब आज 3 कोटी रुपये खर्च केलेत आणि 20 लाख लिटरची टॉकी बांधली आहे. आपण आज 20 लाख लिटरची मेट्रो लाईफ सिटी या ठिकाणी 20 लाख लिटरची टॉकी बांधलेली आहे आणि रोज 20 लाख लिटर पाणी पाचगावला आपण आज घेतोय. आज सध्या ते पाणी सुद्धा लोकांना चालू आहे. एकेकाळी पाचगावमध्ये लोकांना 8-8, 10-10 दिवस पाणी भेटायचं नाही, 5-7 दिवस पाणी भेटायचं नाही. आज आपण दिवसाआड पाणी त्या ठिकाणी देण्याचा, लोकांना 1 तास पाणी देण्याचा प्रयत्न करतोय. तर ही स्कीम त्यांनी केली, स्कीम मंजूर केली, स्कीमचं काम त्या ठिकाणी चालू केलं. पण ही स्कीम करत असताना त्यांनी आमदार ऋतुराज पाटील साहेबांनी या ठिकाणी एक दृष्टिकोन ठेवला आणि त्यांनी काय केलं की ते म्हटले ठीक आहे ही स्कीम आता होत राहील, ही स्कीम फक्त तुझी म्हटले काही काळापुरतीच आहे, अनेक 5-10 वर्षांनी तुझ्या गावाला आणि लोकसंख्या वाढणार आहे, कारण शहराजवळचं गाव आहे आपलं, वर्षाला 10 कॉलन्या तयार होत असतात. आज वर्षाला 10 कॉलन्या तयार होत असतात म्हणजे त्या ठिकाणची नागरी वस्ती वाढली, परत पाणी पुरवठा कमी पडणार, परत आपल्याला समस्या निर्माण होणार. तर म्हटले अशा गोष्टी न होता आता त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करूया आणि पुढची 30 ते 40 वर्ष पाचगावकरांना पाण्याच्या संदर्भातील एकही प्रश्न उद्भवणार नाही असं त्या ठिकाणी स्कीम बनवूया. हे ऋतुराज पाटील साहेबांनी ज्यावेळी नियोजन घेतलं, खरोखर एकदम मास्टर प्लॅनिंग म्हटला तरी चालेल त्या माणसांचं. कारण त्यांनी स्कीम बनवत असताना मी बघितलं पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, कंदलगाव, उजळायवाडी, सरनोबतवाडी, उजगाव, गांधीनगर, गोकुळ, शिरगाव ही जी सगळी गावं 17 गावांची त्या ठिकाणी स्कीम केली. आज ती स्कीम जलजीवन मिशन मधून त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे. 343.68 कोटीची स्कीम आहे, म्हणजे 344 कोटीची स्कीम आहे असं आम्ही त्या ठिकाणी ते आजपर्यंत सगळ्या लोकांना बोललो आहे. आणि आज ती स्कीम मंजूर करत असताना त्यांनी पाचगाव असेल, इतर गाव असतील, त्यांनी काय केलं की एखादी स्कीम मंजूर करत असताना 2011ची जनगणना पकडली जाते. तर 2011ची जनगणना पकडून एखादी स्कीम बनली तर जुन्या लोकसंख्येच्या आधारावर जर स्कीम बनली तरी आपल्याला ह्या ठिकाणी परत पुढच्या भविष्यात पाणी पुरवठा कमी पडणार, हे त्या आमदारांच्या लक्षात आलं. मग आमदार साहेब म्हटले तुम्ही 2011ची जनगणना पकडून जर स्कीम करायला लागला, 10 वर्ष पाठीमागची जनगणना पकडून, तर म्हटले स्कीमच होणार नाही. म्हटले आज मग पाचगावकरांना परत हाय त्या समस्येत बसायला लागणार, बाकीच्या पण गावांना हाय त्या समस्येत बसायला लागणार, मग ती स्कीम करून तर काय उपयोग. ज्यावेळी त्या अधिकाऱ्यांना त्यांनी प्रश्न केला, मग त्यावेळी आमदार साहेबांनी एक काम केलं की म्हटले ह्या 17 गावातील सर्व लोकप्रतिनिधी, सरपंच असतील, सदस्य असतील, तिथले सर्व लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांना सर्किट हाऊसला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. आणि तिथं सगळे मग सीओना बोलवलं, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंत्यांना बोलवलं, तहसीलदारांना बोलवलं,
सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. त्यावेळी साहेब पालकमंत्री होते. त्या अधिकाऱ्यांच्यावर सगळ्यांच्या समोर तो विषय घेण्यात आला. त्यावेळी आमदार ऋतुराज पाटलांनी एकच गोष्ट अधिकाऱ्यांना सांगितली की जी मी गावातील लोकप्रतिनिधी ह्यांना जे बोलवलं आहे हे कशासाठी बोलवलं आहे, कारण ही ग्राउंड लेवलची जी त्या ठिकाणची परिस्थिती आहे ही तुमच्या समोर सगळ्यांसमोर आली पाहिजे. बरोबर. अधिकाऱ्यांना माहिती झालं पाहिजे, कारण कसं आहे, तुम्ही अधिकाऱ्यारित्या तुम्ही कागदोपत्री फक्त अभ्यास करता, ही लोक ग्राउंडवर प्रॅक्टिकली काम करत असतात. त्यामुळे ह्या लोकांना त्या गोष्टींची समस्यांची जाणीव आहे. तुम्ही प्रत्येक गावांना त्यांनी उठायला सांगितलं. प्रत्येक गावातील सरपंच असतील, सदस्य असतील, लोकप्रतिनिधी उठा म्हटले. तुमच्या गावातील प्रत्येकाने पाण्याबद्दलची रिअल फॅक्ट सांगा. बरोबर. ज्या त्या प्रत्येक गावाने प्रत्येक गावाचे मुद्दे मांडले. आम्ही आमच्या गावाचा मुद्दा त्या ठिकाणी मांडला. आम्ही सांगितलं साहेब, आज जर ती जनगणना पकडून जर तुम्ही त्या ठिकाणी स्कीम केली, 2011ची जनगणना पकडून जर ती स्कीम होत होती तर पाचगावला फक्त 2च पाण्याच्या टॉक्या त्या ठिकाणी मंजूर होत होत्या. मग आमदार साहेब म्हटले की आत्ताची लोकसंख्या तुमची किती आहे सांगा. मी म्हटलं साहेब, आज आमच्याकडे असेसमेंट जवळजवळ 7,500-7,000 असेसमेंट आमच्याकडे नोंद आहेत. म्हणजेच आमच्याकडे आज जवळजवळ 50,000ची लोकसंख्या आज आमच्याकडे आता आहे. मग आजची 50,000 लोकसंख्या आहे, म्हणजे 50,000 लोकसंख्येच्या लोकांना पाणी द्यावं लागणार. मी म्हटलं अशा पद्धतीची परिस्थिती आज आमच्या गावामध्ये आहे. मग माझ्या बरोबरच बाकीच्या पण गावातील लोकप्रतिनिधींनी सेम त्या ठिकाणी सगळे मुद्दे मांडले. मग आमदार साहेबांनी एक त्यामध्ये विषय घेतला की सद्यस्थितीची लोकसंख्येचे दाखले तहसीलदार साहेबांना द्यायला सांगितले. तिथलं फ्लोटिंग पॉप्युलेशन पकडायला सांगितलं आणि सद्यस्थितीची लोकसंख्येचे दाखले घ्या म्हटले. माझ्या गावचा त्यावेळेचा लोकसंख्येचा दाखला तहसीलदारांनी दिलेला मायरा पंचायतला अजून असेल. 60,000ची लोकसंख्या पकडून आपण त्या ठिकाणी दाखला आपण त्या ठिकाणी तहसीलदारांच्याकडून घेऊन त्या ठिकाणी दिलेला आहे. ते दाखले दिल्यानंतर ही स्कीम मंजूर झाली. कारण ते दाखले दिल्यानंतर काय झालं की 60,000च्या लोकसंख्येला लागणाऱ्या पाण्याच्या टॉक्या, त्यातील आतली डिस्ट्रीब्युशन लाईन, ही स्कीम इतक्या प्रमाणामध्ये अशी तयार करण्यात आली. तिचं मास्टर प्लॅनिंग तयार करण्यात आलं, तिचं प्लॅनिंग पूर्ण रचण्यात आलं आणि त्यामध्ये नवीन पाचगावला पाण्याच्या 6 टॉक्या त्या ठिकाणी मिळाल्या आणि 70 किलोमीटरची डिस्ट्रीब्युशन लाईन एचडीपी लाईन मिळाली. आज प्रत्येक कॉलनीत प्रत्येक गल्लीत जी लाईन काळी पाईपलाईन आम्ही जी घालतोय एचडीपीची आणि मोफत त्या ठिकाणी कनेक्शन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी देतोय. तर हे फक्त प्लॅनिंग झालं आहे, हे फक्त आमदार ऋतुराज पाटील साहेब यांच्यामुळे झालं आहे. कारण आज प्रत्येक गावात तुम्ही बघा, ज्या ज्या गावातनी कामं जलजीवन मिशनची चालू आहेत, ही म्हणजे दक्षिण मधल्या या 17 गावांविषयी सांगतोय. ज्या गावांमध्ये जी ही कामं चालू आहेत आपल्या आता 17 गावांमध्ये तुम्हाला जी कामं दिसतात, ही फक्त ऋतुराज पाटलांनी त्यावेळीची 344 कोटीची जी स्कीम मंजूर केली आहे त्या स्कीमचीच कामं अजून चालू आहेत. तर त्या स्कीम मध्ये 43 MLDचा फिल्टर प्लांट त्या ठिकाणी कंदरीमध्ये पकडण्यात आला. तिथं सुद्धा तिथं त्या ठिकाणी काम चालू आहे. जाकवेलवर सुद्धा काम त्या ठिकाणी चालू आहे. तर ही स्कीम आज आमच्या पाचगावमध्ये 6 पाण्याच्या टॉक्या, आज गणेश टेकडी या ठिकाणी खडीच्या गणपतीच्या इथे या ठिकाणी एक 5 लाख लिटरची टॉकी आहे. परत 5 लाख लिटरची 6 नंबर सोसायटीमध्ये यामध्ये टॉकी आहे. परत त्यामध्ये आपले शांतीनगर फिल्टर हाऊस आमचा आहे, तिथं 5 लाख लिटरची टॉकी आहे. त्याचबरोबर आमच्या गायरानमध्ये 10 लाख लिटरची टॉकी आहे. बरोबर ज्योतिर्लिंग पार्क मध्ये त्या ठिकाणी 5 लाख लिटरची टॉकी आहे. वरती डोंगरामध्ये मेट्रो लाईफ ह्या ठिकाणी आहे, तिथे एक 5 लाख लिटरची टॉकी आहे अजून. तर हे जे प्लॅनिंग केलं आहे, हे प्लॅनिंग असं केलं आहे की भविष्यात आता जी स्कीम ही पूर्ण झाल्यानंतर 344 कोटीची ह्या पाचगाव मधील आणि तसेच ह्या असणाऱ्या 17 गावांची, मग पाचगाव, मोरेवाडी, उजळावाडी, तामगाव, ह्या सगळ्या गावांची त्या ठिकाणी, तामगाव त्यामध्ये नसेल तर ह्या बाकी जी गावं ह्यामध्ये इन्क्लूड आहेत त्या सर्व गावांना रोज 2 तास किमान म्हणतोय मी, रोज 2 तास पाणी या स्कीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजे हे जे प्लॅनिंग झालं हे फक्त ऋतुराज पाटील साहेबांनी जे मास्टर प्लॅनिंग तयार करून जे त्यांनी नियोजन केलं, म्हणून मी त्यांना म्हटलं की दूरदृष्टिकोन आणि प्लॅनिंग असलेला नेता भविष्याचं प्लॅनिंग करून जे विचार करून केला, लोकांची भविष्याची समस्या म्हणजे आज काय होणार आहे तुम्ही बघू नका, भविष्यात काय त्रास होणार आहे ते तुम्ही बघा म्हटले. आणि आज त्यामुळे ह्या स्कीमचं काम होतंय. लवकरच ही स्कीम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी सुद्धा आमची असणार आहे. नाही, हे चांगलं व्हिजन होतं आणि पाचगावचा पाणी प्रश्न सोडवण्याचं श्रेय जर का कोणाला मिळत असेल तर ते तुम्हाला आहे, ऋतुराज दादांना आहे, बंटी साहेबांना आहे. खरं सत्ता बघायला गेलं तर साहेब चढ उतार हे येत राहतात, आलटून पालटून ह्या गोष्टी सुरू राहणार. मात्र आता सत्ता नसताना बरीचशी लोक त्यांना सोडून चाललेली आहेत. तुम्ही मात्र खंबीरपणे त्यांच्या पाठीचा कणा बनून राहिलेला आहात. हे कशामुळं का? आज काय तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. आज आपल्याला म्हणजे ज्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांनी आपल्याला साथ दिली आजपर्यंत त्यांच्यासोबत आपण आज ठिकाणी खंबीरपणे उभा आहे, राहतो आणि इथून पुढे आयुष्यात कायमस्वरूपी राहणार आहे.
हा राजकीय आहे म्हणून नाही, राजकारण जरी सोडलं तरी सुद्धा आम्ही त्यांच्या बंटी पाटील साहेबांच्या आणि ऋतुराज पाटील साहेबांच्या पाठीशी कायमच उभा असणार आहे. काय एवढं? कारण काय आहे की आज त्या लोकांच्या म्हणजे तुम्ही बघितला इतर सगळ्या नेत्यांच्या बरोबर काम करून लोकांनी बघितलेलं आहे. आज बरीच लोक आज त्यांना आज जी लोक सोडून गेलेले आहेत त्यांना भविष्यात 100% पश्चाताप होणार. कारण ज्या नेत्याचं विजन असतं, ज्या नेत्याचं जिव्हाळा असतो, ज्या नेत्याचं प्रेम असतं, आज तुम्ही बघा आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी जिल्हा परिषदेची इतकी मोठी या ठिकाणी जबाबदारी दिली, तर जबाबदारी नुसती नाही दिली तर माझ्या पाठीशी खंबीरपणे ते आज या ठिकाणी उभा आहे. म्हणजे आज मला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद आहे. कारण मी एखाद्या व्यक्तीच्या तुम्ही पडत्या काळात जर त्या माणसाच्या पाठीशी बघा तुम्ही उभा नाही राहिला तर त्याचा काही उपयोग नसतो. आज आमच्या साहेबांची बाजू आज ठिकाणी आज कठीण परिस्थितीतली आहे, पण भविष्यात साहेबांची बाजू अशा पद्धतीची येणार की जी लोक आज गेलेली आहेत त्यांना भविष्यात जरूर पश्चाताप होणार आणि बंटी पाटील साहेबांसारख्या नेत्याच्या बद्दलचा जर त्यांना 100% त्यावेळी त्यांच्या प्रत्येक गोष्टीची जाणीव होत राहणार. कारण बाहेरच्या ठिकाणी काम करत असताना तिथं काही गोष्टीच्या कशा अडचणीत असताना आपला नेता आपल्याला त्यावेळी कसं सहकार्य करत होता हे त्यावेळी त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी फेरबदल होणार 100% फेरबदल होणार. साहेबांचे पण दिवस बघा प्रत्येकाचे फेरबदल होत असते. आज माझ्या पण आयुष्यामध्ये कधीतरी कठीण काळ आला असणार आहे, कधीतरी चांगला काळ आला असणार आहे. असा प्रत्येकाच्या त्या ठिकाणी परिस्थितीमध्ये आयुष्यामध्ये कठीण काळ आणि परिस्थिती चांगली होण्याचे ह्या ठिकाणी क्रम बदलत असतोय. त्यामुळं आज साहेबांचा जो काळ आहे तो कठीण काळ आहे धरून चला, तर कठीण काळाच्या बाबतीत असू दे नाही तर चांगल्या काळाच्या पण बाबतीत असू दे आम्ही कायमच बट्टी साहेबांच्या बरोबर असणार आहे. पण आज सांगतो की साहेबांना 100% चांगले दिवस येणार आणि साहेब अशा लेवलवर जाणार की काही लोकांना त्याचा असा पश्चाताप होणार आहे की ते आमचा नेता ती म्हणणार, त्यांना वाटणार की नाही आज तो नेता आमचा, आम्ही त्या नेत्याचं काम करत होतो पण काही गोष्टींच्या मुळे आम्ही तिथनं आज त्या ठिकाणी बाजूला गेलो. त्यावेळी त्या लोकांना त्या आमच्या नेत्याची जाणीव होणार आणि 100%च मी तुम्हाला सांगतो की आमच्या बंटी पाटील साहेबांचा अतिशय चांगले दिवस त्या ठिकाणी येणार. साहेब बघायला गेलं तर आता ह्या मतदारसंघातली ही गावं आहेत, 5 गाव असेल, तुमचं उजळावाडी असेल आणि बाकीची आहेत, तर त्या गावांच्यासाठी किंवा ह्या मतदारसंघासाठी आपलं नेमकं व्हिजन काय आहे? आता मगाशीच आपण आपण केलेल्या विकास कामावर बोललो, तर मी तुम्हाला खरोखर सांगू इच्छितो आणि सर्व जनतेला त्या ठिकाणी मी पण सांगू इच्छितो. आज समस्या बघायला गेलो तर इतक्या समस्याच आहे बरोबर की तुम्हाला पटणार नाही. मला दारात घुस मिली तरी मला लोकांचा फोन असतोय. मी रात्रीचा एकदा 11:30-12ला एकदा लेडीजांचे फोन उचलले की साहेब ती घुस मिलेली आहे, सकाळी थोडा लवकर माणूस आमच्या इथं पाठवा, वास मारतोय. दारात साहेब आमच्या कुत्र मेलेला आहे, माणूस पाठवा. पण मला कधीही असं वाटलं नाही की नाही ह्याला आपल्याला घुस मिळाला आणि फोन येतोय. मी आदरानच त्यांना त्या ठिकाणी प्रत्युत्तर करत असतो आणि आदरानं सांगत असतो कारण मी त्यांचा सेवक आहे. कारण तिने मला त्या खुर्चीवर बसवलेला असते त्यांचा सेवा करण्यासाठी सेवक म्हणून. आज गटर तुंबले फोन करतात, आज इथं गटर तुंबलेला आहे सरपंच त्या ठिकाणी माणसं पाठवा. अशा काही लोक आहेत की अरे संग्राम आज ते नळाला पाणी बघ एकदम बारीक आलंय, माणसाला तर पाठवून तू तुझे घरात बघायला. म्हणजे इतकं आपण लोकांशी जोडलेलो आहे. त्यांचं प्रेमच असं आहे की घरातली केबलचा डिशची जरी हे संपलं असलं तरी ती एकदा सांगतात की माणूस कुठं फोन उचलून झालाय त्याला पाठवून दे, आमची केबलचा रिचार्ज मारायचा आहे. म्हणजे इतकं प्रेम तिने आपल्यावर ठेवलेलं आहे. तर ही जी नाळ जोडलेली आहे ही पाचगावातील सगळ्या नागरिकांची, तर ही प्रेमामुळे जोडलेली आहे. कारण त्यांना माहिती आहे की हा माणूस असा आहे की आपण याला काही जरी सांगितलं, काही जरी बोललो तरी कुठल्या गोष्टीने राग करणार नाही, कुठल्या गोष्टीने प्रत्युत्तर करणार नाही. कारण आज माझी जर राजकारणातली कुठली जर ताकद जास्तीत जास्त सगळ्यात मोठी ताकद जर काय असेल तर ती माझा संयम आहे. मी कुठलीही गोष्ट करत असताना कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही बघा मला इतक्या लोकांचं रोज फोन येत असतात, इतक्या समस्यांच्या बदल येत असतात. आज गाव इतकं वाढलेलं आहे, मी काय असं म्हणत नाही की गावातील समस्या 100%च मी पूर्ण करू शकलेलो आहे. काही समस्या पण अशा आहेत की अजून पण आपल्याकडनं ते अपुऱ्या आहेत. पण आपली पण वेळ अशी चालून येणार आहे दिवस की ह्या समस्यांची 100% पूर्तता करणारा संग्राम पाटील होता हे सुद्धा जनता त्या ठिकाणी म्हणणार आहे. स्वीकारण देखील महत्वाचं आहे 100%, आणि जनता हे स्वीकारणार ही मला सुद्धा खात्री आहे. मग पुढच्या दृष्टिकोनातून उद्या जिल्हा परिषदेच्या आपण पायरीवरती आता आहात, तर तिथं व्हिजन काय घेऊन जाणार आहात? लोकांच्या सोबत काय व्हिजन घेऊन भेटणार आहात? आज व्हिजन आपण अशा पद्धतीनं घेऊन जातोय की जिल्हा परिषदेमधील पाचगाव, मोरेवाडी, उजळावाडी आणि तामगाव या 4 गावांमधील
ह्या ठिकाणी अनेक समस्या आणि अनेक लोकांचे त्या ठिकाणी प्रश्न आहेत. मग त्याचबरोबर पाचगावातील आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रथमतः पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असणार आहे. त्याचबरोबर लोकांना चांगल्या पद्धतीची गार्डन्स त्या ठिकाणी मॉर्निंग ट्रॅक उपलब्ध करून देण्याची माझी त्या ठिकाणी भूमिका असणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलांच्यासाठी असतील, विरंगुळा केंद्र त्या ठिकाणी उभा करण्याची मागणी असणार आहे. मी सगळ्यात मोठी जर कुठली गोष्ट करणार असेल तर ती मला वाटतंय की मी पाचगाव जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये मोफत अँब्युलन्स सेवा त्या ठिकाणी चालू करण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे. आणि त्याचबरोबर आज आपल्या महिला वर्गासाठी आज जिल्हा परिषदेच्या अनेक त्या ठिकाणी उद्योग आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उद्योग निर्माण करण्याची त्या ठिकाणी योजना आहे. तर त्या योजनेच्या माध्यमातून महिलांच्यासाठी घर बसल्या असेल किंवा आणि महिलांच्यासाठी आपण जे रोजगार की ज्याच्याकरून महिलांचा रोजगार तिथल्या तिथंच त्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीचं एखादं विजन त्या ठिकाणी एखादी कंपनी असेल किंवा एखाद्या उद्योगासंदर्भातील गोष्टी असतील त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करणार आहे. आणि महिलांना सुद्धा त्याच्यातून त्यांना बाबा त्यांचा फायदा होईल, त्याच्यातून त्यांना उद्योग निर्माण होईल अशा गोष्टीसाठी सुद्धा माझा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. कारण सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे की महिलांना आज बघायला गेला की उद्योगाची म्हणजे तरुण पिढीमध्ये सुद्धा आज उद्योग उपलब्ध नाहीत. कितीतरी मुलं आज आपली उद्योगासाठी या ठिकाणी फिरत आहेत. आज 8,000 10,000 वर आज मुलं आपली काम करत आहेत. तर आपल्या गावामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी कुठल्या एखादी हॉस्पिटल मोठे असेल किंवा एखाद्या हॉस्पिटलची मोठी कोणतं आपल्यासाठी तो या ठिकाणी उपलब्ध करते का बघण्यासाठी प्रयत्न असेल, त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये चांगले रोजगार निर्माण होण्यासाठी प्रयत्न असतील. तर अशा अनेक विजन त्या ठिकाणी मी ठेवून काम करणार आहे. त्याचबरोबर आमच्या या आमदार ऋतुराज पाटील साहेबांनी या ठिकाणी ग्राउंड मंजूर केलेले आहेत गायरानमध्ये. महाराष्ट्रातील पहिला JR असेल तो की गायरानमधले ग्राउंड ग्रामपंचायतीच्या नावावर करण्यात आलेले आहेत. त्या ग्राउंड चांगल्या पद्धतीचे ट्रॅक त्या ग्राउंडवर मग त्या ठिकाणी रनिंगचे ट्रॅक असतील किंवा त्या ठिकाणी मुलांना बास्केटबॉल असेल किंवा अशा पद्धतीचे जे ट्रॅक आहेत त्या ठिकाणी त्या ग्राउंडवर ते उपलब्ध करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. तर महत्वाचा सगळ्यात असलेला मोठा प्रश्न मगाशी मी सांगितलं ती शाळा, जिल्हा परिषदेची शाळा. आज जिल्हा परिषद शाळा संपत चालली आहेत. बरोबर. आज जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलं जात नाही आहेत. तर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये लोकांची संख्या मुलांची संख्या कशी वाढेल आणि लोकांचा ओघ जिल्हा परिषदेच्या शाळेकडे कसा होईल हा सांगण्यात आणि जिल्हा परिषदेचं एक नवीन मॉडेल प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा चांगल्या पद्धतीचे मॉडेल बनवून त्या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी माझं असणार आहे. कारण जिल्हा परिषदेची शाळा मोफत शिक्षण देणारी शाळा असते आणि माझ्या या सर्व माता भगिनींच्या मुलांना मोफत शिक्षण आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण जे बाबा बाहेरच्या इंग्लिश मिडियम मध्ये असतील किंवा बाहेरच्या नॅशनल स्कूलमध्ये असेल अशा पद्धतीचे शिक्षण जे भेटतं ते शिक्षण माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये देण्यासाठी हा माझा प्रयत्न असणार आहे. दादा, खरं बघायला गेलं तर हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय. चारही जी काही गावं आहेत त्या गावांच्या मध्ये माझ्या अंदाजानुसार सरपंच सुद्धा काँग्रेसचा आहे, बरोबर आहे? हो. ह्याचा कशा पद्धतीने आपल्या ह्या निवडणुकीला फायदा होईल तुम्हाला काय वाटतं? जरूर फायदा होईल. कारण या चारही गावामध्ये आपल्या बंटी पाटील गटाचेच त्या ठिकाणी सरपंच आहेत, सदस्य संख्या आहे, सदस्य लोक आहेत आणि बंटी पाटील साहेबांचं या ठिकाणी काम करण्याची पद्धत जी आहे ते आता लोकांना सुद्धा या ठिकाणी दिसून आलेले. तुम्ही आता जर बघितला तर महापालिकेच्या इलेक्शनला जो साहेब एकटे या ठिकाणी लढत होते आणि समोरच्या ठिकाणी जर बघितला तर 10 हत्तीचं बळ घेऊन ती त्या ठिकाणी लढत होती. पण आज एकटा वाघ त्या ठिकाणी भिडला आणि आज जर बघितला तर तुम्ही आज 35 नगरसेवक एकट्या वाघाने निवडून आणले आणि त्यातील 4 ते 5 नगरसेवक काही थोड्या मताने त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर हे जे यश आलेलं आहे कारण लोकांच्या मध्ये सुद्धा त्या ठिकाणी आज बदल झालेला दिसून आलेला आहे. कारण लोकांना पण आज कळालेलं आहे की हा जो नेता आहे हा दूरदृष्टीकोन ठेवून काम करणारा नेता आहे, कार्यकर्त्याला बळ देणारा नेता आहे आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता आहे. त्यामुळं जरूरच मला या चारही गावातील आपल्या बंटी पाटील गटाच्या सरपंच आणि सदस्यांचा जरूरच फायदा होईल आणि ती सुद्धा लोक चांगल्या पद्धतीने आपल्या या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये काम करतील आणि चांगला जिल्हा परिषदेचे सदस्य काँग्रेसचेच त्या ठिकाणी आणि पंचायत समितीचे सदस्य सुद्धा काँग्रेसचेच त्या ठिकाणी ही लोक निवडून देतील याची मला 100% खात्री आहे आणि त्यांच्यावर माझा 100% लोकांच्यावर विश्वास आहे. माझा शेवटचा प्रश्न, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या भागातील लोकांना, मतदारांना, नागरिकांना आव्हान काय करा? आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी पाचगाव, मोरेवाडी, उजळायवाडी आणि तामगाव या चारही गावातील सर्व नागरिकांना माझी या ठिकाणी विनंती असणार आहे
की आज मी उभा आहे, तर मी आज उभा असताना मी माझं असलेलं कार्य आणि माझी असलेली ओळख घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. तर माझी एवढीच त्या सर्व या ठिकाणी नागरिकांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनीच माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेमध्ये पाठवाल ही मला खात्रीच आहे. पण माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला पाठवून आपल्या जिल्हा परिषदेच्या पाचगाव मतदारसंघाचा त्या ठिकाणी चेहरा मोहरा बदलण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा एक भाग बनाल ही सुद्धा मला खात्री आहे. त्यामुळं या सर्वच नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही प्रचंड बहुमताने, मी संग्राम पाटील असेल आणि माझ्याबरोबर असणारे पंचायत समितीचे सदस्य असतील, तर त्या सर्वांनाच तुम्ही बहुमताने त्या ठिकाणी निवडून द्यावं एवढी मी तुम्हाला सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. खरं बघायला गेलं तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक त्या पार्श्वभूमीवरती आपण विविध मतदारसंघामध्ये जातोय, त्यांच्या गाठी भेटी घेऊन तिथले जे काही उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधतोय. आज मी पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामधील इच्छुक उमेदवार, काँग्रेसचे इच्छुक उमेदवार संग्राम पाटील दादा यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. ही चर्चा मुक्तपणे आपण त्यांच्यासोबत केलेली आहे. केलेलं जे काही काम आहे ते काम खूप मोठं आहे. ते एका 10-15 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये सांगून संपणार नाही अशा पद्धतीचं काम आहे त्यांचं. आणि सगळ्यात मोठा जो इथला पाण्याचा प्रश्न होता तो सोडवण्यासाठी त्यांचा असेल, ऋतुराज पाटलांचे असतील किंवा बंटी पाटलांचे असतील, लाख मोलाचं काम त्यांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. आणि त्याच भरोशावरती मी काम करत आलेलो आहे आणि इथून पुढे देखील काम करत राहणार आहे. आणि काम करणाऱ्या माणसाला तुम्ही मतदान द्या, काम करणाऱ्या माणसाला पुढे पाठवा, अशा पद्धतीचं मत त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी थांबतो. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.